शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 16 मार्च 2026 आणि आज आपण पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत आजचा कापूस बाजारभाव आणि अपडेट. तर मित्रांनो, गेली 3 दिवसापासून मार्केट स्टेबल आहे. थोडक्यात शनिवार रविवार सुट्टी आल्यामुळे मार्केट अपडेट होत नाही. परिणामी जो भाव चालू आहे तोच भाव आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या मार्केटमध्ये आपल्याला काही बदल दिसणं अपेक्षित आहे. तर उद्याचाही व्हिडिओ आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तोपर्यंत आज काय मार्केट असणार आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर सर्वसाधारण 54,100 रुपये हा गठन दर आपण काल म्हणजेच परवा वाढलेला पाहायला मिळाला आहे आणि तो आजही तेवढाच आहे. दुपारनंतर मार्केटमध्ये तेजी निर्माण होण्याची शक्यता आहे, परंतु आता ते आपल्याला उद्या सकाळी कळेल की मार्केट नक्की तेजीकडे जात आहे की आणखी थोडीफार मंदी तयार होते. तर 54,100 मुळे जो स्थानिक बाजारपेठेतला जो दर आहे हा सर्वसाधारण 6,900-7,000 रुपये आहे. थोडक्यात स्थानिक बाजारपेठमध्ये जिनिंगमधील त्याच्यापेक्षा 200 रुपये जास्त आहेत, म्हणजे थोडक्यात 7,100 7,200. याच्याही पलीकडे जर मोठ्या जिनिंगचा जर विचार केला, ज्यामध्ये जिल्ह्यात ठिकाणच्या किंवा विदर्भातील ज्या काही चांगल्या बाजारपेठ आहेत, तर त्यांचा जो दर आहे हा सर्वसाधारण 7,300 7,400 7,500 पर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. त्यासोबतच आकुट बाजार समितीचा जर विचार केला तर सर्वसाधारण 7,600 7,700 7,750 पर्यंतही हा दर आपल्याला पाहायला मिळतोय. थोडक्यात दर चांगले आहेत. जरी जागतिक पातळीवर युद्धाची परिस्थिती असेल तरी सुद्धा कापूस दरामध्ये काही घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. परंतु ज्या पद्धतीनं कापूस दर वाढायला पाहिजे होते त्या परिस्थितीमध्ये वाढत नाहीयेत. कारण युद्ध पातळी आहे, बऱ्याच बाजारपेठांवर याचा थेट परिणाम होतोय. परिणामी मार्केटमध्ये मंदी जरी नसली तरी तेजी पण नाहीये. तर तेजी येण्यासाठी काही कालावधी जाणार आहे आणि तेजी येण्यासाठी आपल्याला थांबणं गरजेचं आहे. आता त्यामध्ये 10 दिवस लागू शकतात, 15 दिवस लागू शकतात किंवा 20 दिवस लागू शकतात. परंतु थांबणं हेच सध्या तरी शेतकऱ्यांना फायद्याचं ठरणार आहे. बाकी जो अंदाज दिलेला आहे सर्वसाधारण 54,500, म्हणजे इथून पुढे कमीत कमी 400 रुपये 500 रुपये घटन वाढलं की मग आपल्याला विक्री सुरू करायची. 500 रुपये वाढल्यानंतर सर्वसाधारण स्थानिक बाजारपेठेमध्ये 300 रुपयेपर्यंत दर वाढतील. म्हणजे जे 7,000 आहेत ते 7,300 होतील, जे 7,600 700 आहेत तर ते 8,000च्या पुढे जातील. म्हणजेच कापूस दरामध्ये काही प्रमाणामध्ये वाढ होईल आणि तिथे तुम्हाला कापूस विकता येईल. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आजच आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.